ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। खरं तर मस्केना हे विसर पडला असेल की ते आता गल्लीत नाही दिल्लीत गेलेले आणि अशा बालिशपणाचे स्टेटमेंट्स देऊन आपला अंतर्गत खासदारांमध्ये चाललेली जी मंत्रिमंडळासाठी जी कुरघोडी आहे आणि विशेषतः आता त्यांच्याच खासदारांमध्ये कोणाला मंत्री करायचं त्यासाठी लॉब्या सुरुवात झालेल्या आहेत त्याला झाकण्यासाठी आणि विशेषतः त्यांच्या विद्यमान असलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये जी पिछाड झालेली आहे आणि मुंबईत त्यांना कुठेतरी गुड फील गुड देण्यासाठी हे वक्तव्य ते करतायत का। आणि एवढंच नाही, जर तुम्ही बघितलं असेल की आमच्यापेक्षा किंवा आमच्या घरात काय चाललंय त्यापेक्षा त्यांनी त्यांच्या घरात यासाठी काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे, कारण आमच्याकडे चेहरा खरी शिवसेनाचा आणि खरी शिवसेना कोणाची हा जो लोकांच्या मनामध्ये आणि विशेषतः काही लोकांच्या मनात संभ्रम होता, जे लोकांनी कौल देऊन आम्हाला शिक्कामोर्तब केलेला आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। त्याचा चेहरा आमच्याकडे, मात्र त्यांच्याकडे देशाचे सर्वश्रेय असलेले नेतृत्व नरेंद्र मोदीजींचा चेहरा घेऊन पण ते जास्त आकडे पार करू शकलेले नाही। त्यांची महायुती ही पुढे आलेली नाहीये आणि एका बाजूला ते आनंद व्यक्त करत असताना दुसऱ्या आपल्या मित्र पक्षाला आणि मेन महत्वाचा घटक पक्ष भारतीय जनता पार्टीची पण पिछाड झालेली आहे। कधी कधी हाही प्रश्न पडतो की भारतीय जनता पार्टी मागे पडल्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती आनंद शिंदे गटातल्या अनेक नेत्यांना किंबहुना अनेक लोकांना होतोय का, हाही या माध्यमातून प्रश्न निर्माण होतोय। आणि म्हणून ही अस्वस्थता झाकण्यासाठी हा केवळवाणी केलेला हा प्रयोग किंबहुना केवळवाणी केलेला हा प्रयत्न आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। तुम्ही बघितलं असेल की गेल्या 2 वर्ष जे सत्ता संघर्ष चालला होता आणि या सत्ता संघर्षमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर झाला, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना हमीच दाखवण्याची भूमिका घेतली। विकास निधीपासून बाकी सर्व गोष्टीपासून लोकप्रतिनिधींना अडचणीत आणण्याचं काम करत असताना पण देखील पूर्ण ताकदीने आमच्याबरोबर आमचे खासदार राहिले। आज जी फळी जी निर्माण आम्ही जी करण्याचं काम केलेलं आहे ही सत्ता संघर्ष झाल्यानंतर एक निष्ठेने राहणारी जी आमची फौज आहे। जे होते ते डीलर्स जे होते ते गेले, त्यांचे वैयक्तिक स्वार्थ किंवा काय असेल नसेल, पण आता जे राहिलेले हे प्रामाणिक मावळे या नात्याने ही फौज आम्ही तयार करण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून एक आत्मविश्वास या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावरती निर्माण होत असताना ही लोक निवडून आलेली आहे। तुम्ही बघितलं असेल की याही निवडणूक ही काही निवडणूक सोपी नव्हती। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। कुठच्याही प्रकारची रसद नाही, कुठच्याही प्रकारची यंत्रणा नाही, प्रशासकीय यंत्रणा आपल्या बरोबर नाही, कुठच्याही प्रकारे सामाजिक दृष्टिकोनातून चळवळीतून लोकांना एकत्रित करण्याचा पण देखील एक अप्रत्यक्ष दबाव होता। असा असताना पण देखील एक संघाने पूर्ण ताकदीने आमचे हे निवडून आलेले खासदार हे लढले आणि प्रत्येकाच्या प्रचारामध्ये आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हा चेहरा होता। समोरच्यांना तर 3-3 चेहरे घ्यावे लागले आणि आम्ही एकाच चेहऱ्याने गेलोय। आणि म्हणूनच त्यांच्या गटामध्ये की आता आम्ही नेमकं कोणाच्या जीवावरती जाऊन मतं मागायचं। पहिला तर मोदींच्या नावाने आम्ही आमची कशी तरी देखील ही निवडणूक आम्ही तारली, पण आगामी विधानसभेमध्ये जात असताना आमच्या मतदारसंघामध्ये पिछाड जी झालेली आहे किंवा आता आम्ही जात असताना कोणाचा चेहरा घेऊन जायचं हा एक संभ्रम जो त्यांच्या मनामध्ये
अनेक लोकप्रतिनिधींचा निर्माण झालेला आहे. काल तुमच्याच चॅनल्सच्या माध्यमातून अशाही बातम्या होत होत्या, 6 लोक हे आता आमच्या संपर्कात आलेले आहेत. आम्ही काय दुजोरा दिला नाही. इथं म्हणीन 6 असतील किंवा त्याचा आकडा 10 पण असू शकतो किंवा वेळ आली तर 20-40 पण होईल. पण आम्ही ही स्पष्ट भूमिका घेतली होती. लोकसभेमध्ये पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक लोकांनी, मग काही विद्यमान आत्ताचे असलेले खासदार ज्यांना लोकसभेची उमेदवारी नकारले लोकांनी पण देखील अप्रत्यक्ष आम्हाला उमेदवारी द्या, आम्ही विचार करू, आम्हाला देता आलं नाही तर आमच्या नातेवाईकांना द्या, विधानसभेमध्ये आम्ही मदत करू, असेही कळत न कळत प्रस्ताव दिले, जे आम्ही सुस्पष्ट रीतीने फेटाळले. एक खासदार कमी झालं तरी चालेल, पण निष्ठावान लोकांना घेऊनच पुढचा राजकारण, निष्ठावान घेऊनच करून पुढचा पक्ष बांधणी आणि पक्ष मजबूत करण्याचा एक निर्धार आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हा घेतला होता. आणि त्याचा भाग म्हणूनच ही सर्व मंडळी ही निवडून आलेली आहे. आणि म्हणून ही अस्वस्थता त्यांच्यामधली झाकण्यासाठी हा त्यांनी केलेला स्टेटमेंट असावा. मला त्यांना सल्ला द्यायचा की आता तुम्ही दिल्लीत आहात, शपथविधी बाकी आहे. आता शपथविधीमध्ये तुम्ही जे आमच्यावरती आरोप करता, तर एका बाजूला नितीश कुमारजी आहेत, दुसऱ्या बाजूला चंद्रबाबू नायडूजी आहेत. त्या दोघांच्या मध्ये राहून हे स्टेटमेंट करा. त्या दोघांच्या मध्ये राहून ही जी भूमिका तुम्ही मांडतात ते मांडण्याची हिंमत दाखवा. किंबहुना तुमच्या मंत्र्यांनी शपथ घेत असताना या दोघांना विचारा की उद्या 370च्या अंतर्गत, ULCच्या UGCच्या अंतर्गत, UCCच्या अंतर्गत अनेक जे तुम्ही जे घोषणा केल्या होत्या त्याच्याबद्दल नेमकं त्यांची भूमिका काय, त्यातूनच हे गोष्ट स्पष्ट होईल. कॉम्प्रोमाइज फॉर्म्युलेनी काम करणारी लोक आम्ही नाही आहोत. आम्ही सुस्पष्ट भूमिका आहेत, ती भूमिका आम्ही घेतली. आम्ही स्पष्ट, एका बाजूला काँग्रेस असेल तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी असताना पण ताकदीने आम्ही बोललो हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत. पण आमचं हिंदुत्व हे आम्हाला इतरांनी कोणाला शिकवण्याची गरज नाही. कारण आमचं हिंदुत्व इतरांसारखा मुमे राम बगल में छुरी नाही, तर मुमे राम और हाथों को काम आहेत हे आम्ही सांगितलेलं आहे. लोकसभेचा जो निकाल लागला आहे त्या निकालाचा विभागनीय मतदार बघितलं तर वरली असेल, कोरेगाव असेल, भांडूप असेल, अशा काही ठिकाणी जिथे शिवसेनेचे आमदार आहेत, नगरसेवक आहेत, तिकडनं पाहिजे तसा लीड भेटला नाहीये. काही महिन्यातच आचारसंहिता लागू शकते. कशा प्रकारे सध्या विभागनीय बैठका सुरू आहेत? मुंबईमध्ये वरळीतून फक्त 6,000चं लीड मिळाले. आता या बाबतीतलं कालच मी अनेक चॅनल्सला या बाबतीतलं स्पष्टीकरण आणि मी बोललो होतो, पण मी आजही आवर्जून सांगू इच्छितो की मुंबई शहरामध्ये 8 आमदार, ज्यामध्ये 2 भारतीय जनता पार्टीचे आणि 6 शिंदे गटातल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये आघाडी सोडा पिछाडी झालेली आहे. याची चर्चा कोण का करत नाही? तुम्ही हे बघा की आमच्या ज्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघामध्ये, मग तो दिंडोशी असेल, नवीन भांडूप गाव सोडून जो नवीन भांडूप शहर झालेला असेल, वरळी असेल, किंवा या ज्या 2-3 भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल की यामध्ये मोठ्या संख्येने हायराईज बिल्डिंग, मोठ्या संख्येने एक नवीन वर्ग या गेल्या 5 वर्षामध्ये हा मतदार एक जोडला गेलेला आहे. आणि तो एक नवीन मतदार एक नवीन विचाराने हा तो तिकडे येऊन राहिलेला आहे. ज्याचा कोणीही जरी देखील आम्ही संपर्क केला तरी देखील त्याचा जास्त सामाजिक प्रश्नासाठी असेल किंबहुना रोजच्या जीवन मरण्याच्या प्रश्नाशी एवढं संबंध लोकप्रतिनिधी नात्याने येत नाही. अशा हायराईजच्या पण देखील मोठ्या प्रमाणावरती ह्या झालेल्या आहेत. ही निवडणूक ही लोकसभेची निवडणूक होती आणि म्हणून लोकसभेमध्ये पण एक वेगळा विचार कदाचित काही मतदारांच्या मनामध्ये असू शकतो. म्हणून ती जो मतदार आहे तो तिकडे गेला असावा. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या सर्व मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती पुनर्विकासाचे प्रकल्प आणि विशेषतः वरळीमध्ये पुनर्विकासाचे प्रकल्प ज्याला गती देण्याचं काम आदित्य ठाकरेजींच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. त्यामध्ये हजारोच्या संख्येने लोक हे स्थलांतर झालेले आहेत. आपल्या हक्काची घरं इकडे पुनर्बांधणीमध्ये मिळवण्यासाठी भाड्यावर गेलेले आहेत. एकच उदाहरण मी तुम्हाला देतो की 7 रस्ता धोबीघाट सारखा परिसर
किंवा गांधीनगर सारखा परिसर किंवा मर्यामानगर परिसर या एकाच मतदारसंघामध्ये 8,000 मतदार म्हणतोय मी, लोक नाही, कारण 2,500ची स्कीम एका ठिकाणी आहे, एका एकाड्यामध्ये 700-800ची स्कीम आहे, एका ह्याच्यामध्ये 450-500ची स्कीम आहे. एका घरात गुणलेले तर किती होतात ते तुम्ही बघा. 8,000 मतदार हा वरळी मतदारसंघातून 5 वर्षामध्ये बाहेर गेलेला आहे, जो नजीकच्या काळामध्ये येणार आहे. आणि म्हणून त्याचाही देखील ज्यावेळी ते, आणि तो आमचा हक्काची मतदार होते आणि त्यांचाही मतदानाची टक्केवारी ही 10-20% वरती नव्हती. हा जरी भाग असता तरी देखील आम्हाला या सर्व गोष्टीचं आत्मपरीक्षण करावं लागेल. आम्ही हवेत नाही आहोत. राज्यामध्ये चांगला निर्णय झाला म्हणजे आम्ही झोपणार आहोत अशातला, किंवा शांत बसणार आहोत अशातला भाग नाही. कालच आदित्यजींच्या नेतृत्वाखाली भविष्य काळामध्ये मुंबईमध्ये पूर परिस्थिती झाली तर काय, पाण्याचं योग्य रीतीने काम का होतोय की नाही, ह्याची पहिली सुरुवात ही वरळी जी साऊथमध्ये करण्याचं काम त्यांनी केलं. आज संध्याकाळी पण देखील काही भागांमध्ये ते स्वतः या पाणी दौऱ्याच्या माध्यमातून ते येणार आहेत. तसेच सर्व लोकप्रतिनिधींनी पण देखील आचारसंहिता संपल्यामुळे कामाला लागण्याचं काम केलेलं आहे. आणि स्वतः आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब पूर्ण राज्यभराचा पण देखील नजीकच्या काळामध्ये लोकसभा निहाय आढावा हे नजीकच्या काळामध्ये घेणार आहेत. विधानसभा संपर्क प्रमुखांना किंबहुना संपर्क प्रमुखांना पण भेटून अधिकची माहिती घेऊन काय उणीवा राहिल्या, काय नाही राहिल्या, हे करण्याचं काम केलेलं आहे. अगदीच वरळीच्या बाबतीतली जर बोलायचं असेल तर प्रचंड प्रमाणावरती पैसे वाटप हे जी आम्ही गोवा केली नाही, चर्चा केली नाही किंवा आरोप केला नाही, कारण परत ते केलं तर परत त्याच्यावरती काय बघा आता तुम्ही हेही आरोप करत, फक्त आरोपच करता. पण ह्याही गोष्टीच्या बाबतीतल्या देखील काही भागांमध्ये तो प्रयोग करण्याचं काम तिकडचे असलेल्या उमेदवारांनी केलेलं, ही माहिती आम्हाला पुढे येताना पाहायला मिळते. काही स्थानिक स्तरावरती पण देखील काही प्रश्न आहेत का, त्या प्रश्नामध्ये आमचे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोचण्यामध्ये कमी पडले आहेत का, त्याचाही देखील आम्ही अभ्यास नजीकच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. परंतु मी आपल्या माध्यमातून खात्री देऊ इच्छितो की आगामी विधानसभेमध्ये जी गेल्या वेळीची आमची जशी आघाडी होती त्यापेक्षा 1 वोट जास्त का होईना, परंतु ते मिळवण्यामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ अशातला प्रयत्न तमाम मतदारांपर्यंत जाऊन मतदारांशी संवाद साधून परत करण्याचं काम आम्ही करणार आहोत. प्रफुल्ल पटेल यांची जी जप्त केलेली प्रॉपर्टी होती ईडीने ती काल परत केली आणि त्याचबरोबर त्यांना आता मंत्रीपद देखील केंद्रात भेटते. आता कसं आहे ते सर्वांना जग जाहीर काय काय चाललंय नाही चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की देशाचे पंतप्रधान एकावेळी आरोप करतात आणि लगेच दुसऱ्या बाजूला हे करतात. आता याच्यात काय किती म्हणजे कोणी बोलायचं, काय बोलायचं, काय नाही बोलायचं, त्यांना या सर्व गोष्टी जर त्यांना मान्य असेल तर जनताच मला वाटते बघते. पण अशा पद्धतीनं अनेक मंत्र्यांच्या बाबतीत झालंय की कारवाई झालेली आहे आणि त्याच्यानंतर मंत्रीपद आणि पक्षात आणि एनडीएला सपोर्ट केल्यानंतर अशा पद्धतीने आम्ही आमच्या आदरणीय पक्षप्रमुखांनी सांगितलं ना की आता एनडीए मध्ये जर तुम्ही बघितलं असेल परफॉर्मन्स बेस्ड काय, तर मला वाटते सर्वात जास्त घोटाळा करायला जास्त पदं, मध्यम करायला जर मध्यम पदं, छोटे मोठ्याला ते उभंच करत नाही, असं क्रायटेरिया परफॉर्मन्स बेस्ड दुर्दैवानी चाललंय का. आणि म्हणून पूर्ण मंत्रिमंडळ झाल्यानंतर याबाबतीत उचित प्रतिक्रिया आम्ही देऊ. सर, फडणवीस यांनी राजीनामा देण्यासंदर्भात सांगितलेलं होतं आणि त्याच्यानंतर काल अमित शहा जे आहेत त्यांनी राजीनामा जो आहे, पहिला तर मला आश्चर्य वाटते की वो अशा प्रसारमाध्यमातून येऊन राजीनामा देणं किंवा सांगणं. मी राजकारणामध्ये आम्ही एवढी वर्ष आहोत आणि एक ते सिनियर मोस्ट व्यक्ती आहे, या सर्व गोष्टी त्यांना पार्टी लेवलला पण बोलता आलं असतं. खरोखरच द्यायचं होतं का फक्त बोलण्यासाठी बोलायचं आहे, किंवा नैतिक जबाबदारी मी तरी घेऊन टाकली पण आता पार्टीच मला सांगते असं चित्र आहे का, असं सर्व एक संभ्रम लोकांमध्ये. आता काहींनी सांगितलं का ते गेले होते आणि त्यांचा राजीनामा मंजूरच केला नाही, पण टाईप करून गेले होते राजीनामा का नाही गेले होते हाही काही माहीत नाही आहे. तर मला वाटतं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही त्याच्याबद्दल काय बोलू इच्छित नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनी एक गोष्ट नक्की आपल्याला लक्षात येईल की महायुतीच्या लिडरशिपलाच, सर्व लिडरशिपला एका प्रकारे नकारलेलं आहे. आणि हे नकारलेली परिस्थिती असेल तर त्यांना ज्यावेळी त्यांच्या अंतर्गत पक्षामध्ये त्यांना ठरवायचं का त्यांना आता कोणाच्या नेतृत्वाखाली जायचं. कारण ही जी काही विधानसभेची जी निवडणूक आहे ही काय 1 वर्षावरती अशातला भाग नाही आहे.
हे काही महिने आहेत, म्हणजे आता आपण जूनला आहोत, जुलै महिन्यामध्ये पाऊस होतो असतो आपण, ऑगस्ट सप्टेंबरला सण सुरू झाल्यानंतर लगेच आचारसंहिता लागेल अशी परिस्थिती, म्हणजे अवघ्या 4 महिने 5 महिने पण नाही आहे. अशावेळी तुम्ही लोकांसमोर ज्यावेळी जाणार आहात तर नेमकं काय घेऊन जाणार आहात किंवा काय घेणार, कारण तुम्ही तुमचं जे परफॉर्मन्स 2 वर्षामध्ये सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी करून आणि विशेषतः त्यांच्या जीवावरती आमदार आणि खासदारांनी करून आम्ही हे करण्यामध्ये यशस्वी झालो असं जे सांगितलेलं आहे, त्यातून पण तुम्ही जर पाहिलं असेल की त्यांना यश मिळालं नाही. असं कारण शिवसेनेला पण ट्रोल केलं होतं की खिशात राजीनामे घेऊन शिवसेनेचे नेते फिरतात आणि आता अशा पद्धतीनं ही परिस्थिती बीजेपीच्या बाबतीत बघायला मिळते. पण त्यांनी ट्रोल करताना हे विसरले किंवा आमच्यातले काही नेत्यांनी स्टेजवरती राजीनामा दिला होता, त्याच ते त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेले. आता त्यात ट्रोल करणं महत्वाचं आहे किंवा कृतीतून करणं महत्वाचं आहे, जनता बघते. सर, एकीकडे 40 आमदारांनी 2-2.5 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं एक गट स्थापन केला आणि त्याच्यानंतर आता 2 खासदारांचा उल्लेख मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पार्टीसमोर चॅलेंज आहे का की आपल्या हे पोरखटपणा, इनमेच्युअर्ड ज्याला आपण म्हणतो, मी बालिशपणा बोलतो पण आता मी इंग्लिशमध्ये यासाठी सांगतो त्याला सॉफिस्टिकेटेड, तर दिल्लीवाल्यांना समजेल. हो, आम्ही आता निवडणूक लढून आलोय ना. म्हणजे मी आज समजा त्यांच्या जागेवरती, मी काल 2 वर्षापासून मी पक्षाबरोबर निष्ठेने काम करतोय, मला वेगवेगळे आमिषी दिले गेले असतील असे ते सर्व सोडून मी ही उमेदवारी ठरवलेली आहे. आणि आज तुम्ही सांगताय की बा हे निर्णय आल्यानंतर, मी निवडून आल्यानंतर मी समजू शकतो पडलेला एक उमेदवार असेल, त्यांच्या मनातल्या भावना तरी मी 2 मिनिटासाठी समजू शकतो की बा उमेदवारी पडलीत, माझा पराजय झालं, मला काहीतरी वेगळा पर्याय विचार करावा लागेल, तरी 1 मिनिटासाठी मी विचार करू शकतो. कालपर्यंत जी लढाई लढत होते बहादूर आणि एकदम शुरांसारखी त्यांनी ही लढाईला सामोरे गेले, कुठच्याही यंत्रणाची मदत नाही, रसद नसताना असं करत असताना हे गेल्यानंतर अशा प्रकारे स्टेटमेंट देऊन हे फक्त ते म्हणतात ना पिल्लू सोडण्याचं काम चाललंय. पण आव्हान आहे का पक्षाचं? अजिबात नाही. ओके, थँक्यू. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.